आज सामनामधून 15 ते 16 उमेदवारांची नावं जाहीर होतील असं विधान सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये केलेलं होतं। पण आज सकाळी सामनामधून अशी कोणतीही यादी जाहीर झालेली नाहीये। काल मातोश्रीवर 2 तास बैठक झाली। या बैठकीनंतर सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या 3 जागांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अजूनही वाद कायम आहे। या जागांविषयी निर्णय घेण्यासाठी आता मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी संपर्क करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, खरं तर आज शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी येणार होती, सामनामधून जाहीर करू असं काल संजय राऊत म्हणाले होते। एकतर ही यादीही आली नाही आणि काय नेमका कालच्या बैठकीमधून आता पुढे नेमकं काय होणार आहे? अनुपमा, अजून देखील 3 ते 4 जागांचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही महाविकास आघाडीतला आणि त्यामुळेच ही यादी जी आहे ती लांबल्याची माहिती मिळते। काल काँग्रेसचे कोणतेही नेत्यांना बैठकीसाठी बोललं नव्हतं। केवळ उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्यामध्ये ही बैठक झालेली पाहायला मिळाली। मातोश्रीवर जवळपास 2 तास ही बैठक झाली आणि काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी देखील कळवलं की आता ह्या 3-4 जागांचा जो वाद आहे तो तुम्ही दिल्लीतल्या नेत्यांशी बोलून सोडवा आणि त्यानुसार काल दिल्लीतल्या नेत्यांशी फोनवरून या संदर्भात चर्चा झालेली पाहायला मिळाली। परंतु अद्याप देखील हा तिढा सुटलेला नाही आहे। त्यामुळेच महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ज्या काही जागांची यादी आहे ती लांबलेली पाहायला मिळते। अजून राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार गटाची देखील यादी जी आहे ती तुम्ही जाहीर केलेली नाही। केवळ काँग्रेसनं आपली काही उमेदवार जाहीर केलेले आहेत। त्यामुळे नक्कीच 1-2 दिवसामध्ये ही यादी जाहीर होईल असा एक विश्वास शिवसेनेचे नेते व्यक्त करतायत। ठीक, कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा मवियाची यादी जाहीर होण्यासाठी अजून 2 ते 3 दिवस लागू शकतात। राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये आतापर्यंतचा 3 जागांचा अजूनही तिढा तसाच आहे। पाहूया आपण शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये नावं कुणाकुणाची चर्चेमध्ये आहेत ते। दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांच्या नावाची चर्चा आहे। दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई, उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकर, उत्तर मुंबईमधून तेजस्वी घोसाळकर किंवा विनोद घोसाळकर, ठाण्यामधून राजन विचारे, कल्याणमधून केदार दिघे, पालघरमधून भारती कांबडी किंवा सुधीर ओझरे, रायगडमधून अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, सांगलीमधून चंद्रहार पाटील, नाशिकमधून विजय करंजकर, तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे, परभणीमधून संजय जाधव आणि हिंगोलीमधून नागेश अष्टीकर, बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशीमधून संजय देशमुखांचे नाव चर्चेत आहे, तर शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, जळगावमधून ललिता पाटील किंवा हर्षल माने, तर हातकणंगले मतदारसंघामध्ये राजू शेट्टींना पाठिंबा देण्यात येणार आहे।